नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि BK भूमेशमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, आजच सकाळी म्हणजे काल मी तो व्हिडिओ बनवला आणि आज सकाळी तो पब्लिश केला. कालच आपण व्हिडिओ पाहिला होता की महायुती सरकारनं जे महायुतीचं जे त्यांनी जाहीरनामा जो काढला आहे किंवा महायुतीचा जो जाहीरनामा प्रसारित केला गेला शिवसेनेकडून, तो जाहीरनामा कशा पद्धतीने त्याचा आपण उलगडा गेला होता आणि त्याचं आपण चिरफाड केलं होतं. मी तुम्हाला हे सुद्धा बोललो होतो की ज्या वेळेला महाविकास आघाडीचा सुद्धा येईल त्याला सुद्धा आपण चिरफाड करणार आहोत आणि समजून घेणार आहोत नेमकी आपली भूमिका काय असेल आणि नेमकं आपण कशा पद्धतीनं त्याच्याकडे पाहणार आहोत. तर हे आपण पाहूया. या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या लोकमत पेपरला त्यांचं आहे की ठीक आहे, तर ते तुम्ही समजून घेऊ शकता आणि ते सुद्धा तुम्ही पाहू शकता स्वतः सुद्धा. त्यांनी महाविकास आघाडीनं सुद्धा आपला पंचसूत्री लोकसेवेची पंचसूत्री कार्यक्रम जो आहे किंवा लोकसेवेची पंचसूत्री म्हणून एक सादर केला आहे आणि तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करायला तेवढं विसरू नका आणि पाठवा इतरांना सुद्धा. समजूत द्या त्यांना सुद्धा. आपण कुठल्याही पक्षाचे नाही, कुठल्याही राजकारण्यासोबत नाही, कुठल्याही नेत्यासोबत नाही. आपण एक मध्यस्थी आहोत, तटस्थ आहोत आणि आपण एक पॅरलल आहोत. ठीक आहे, तर आपण दोन्ही बाजूनं बोलतोय कारण की जिथं सत्य आहे, जिथं खरं आहे तिथं खरं आहे, जिथं खरं नाही तिथं खरं नाही. तर मित्रांनो, पहिलाच या ठिकाणी जो पंचसूत्री कार्यक्रमामध्ये पहिला पंच जो त्यांना पंचसूत्री जो कार्यक्रम मांडलेला आहे त्यांच्यामध्ये आपण पंच बोलणार आहोत त्यांना. ठीक आहे, 5 पंच सूत्री. ठीक आहे, किंवा 5 सूत्रांमधलं आपण एक काम करूया, आपण सूत्र बोलूयात. तर पहिला सूत्र आपण त्यांचा पाहूयात. पहिल्या सूत्रामध्ये त्यांनी सांगितलंय की महालक्ष्मी हा एक कार्यक्रम आहे आणि महालक्ष्मीच्या अंतर्गत त्यांनी महिलांना दरमहा 3,000 रुपये देण्याचं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं. ज्या पद्धतीनं महायुती ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये देत आहे, त्यांनी बोलतात की आम्ही निवडून आलो तर 2,100 रुपये तुम्हाला देऊयात. त्याच पद्धतीनं यांनी सुद्धा महिलांना दरमहा 3,000 रुपये देण्याचा या ठिकाणी वादा करतायत किंवा देणार आहेत. तर मित्रांनो, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे किंवा निव्वळ वाटण्याचा सपाटा चालू केला आहे. दोन्ही लोकांनी वाटण्याचा सपाटा चालू केला आहे. तर मला एवढंच म्हणावंसं वाटतं की तुम्ही हा जो काही वाटप करतायत ना, ठीक आहे, थोडंफार दिलं पाहिजे. त्याच्यात काही असं दिलं काही वावगं नाही, तसं काही नाही. 1,000-1,200 रुपये ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, इनफ आहे. त्याच्या पलीकडे नको आहेत. 3,000 रुपये म्हणजे काय झालं, हे खूप झालेत. एवढं पैसे नको. तर त्या महिलांना, त्या माता भगिनींना, त्या बहिणींना रोजगार द्या, असं मला तरी वाटतं. हे माझे ओपिनियन आहेत की त्यांना रोजगार द्या, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या. तुमच्या कुठल्याही पद्धतीच्या 1ही रुपयाच्या पैशाची गरज नाही महिलांना. ठीक आहे, दुसरं काय बोलताय, महिलांसाठी मोफत बस प्रवास. मित्रांनो, ठीक आहे, थोडं बहुत फार हे कदाचित चांगलं असू शकते आणि महायुतीनं सुद्धा अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास त्यांना देत आहे. मला तरी वाटतंय की थोडं त्यांचं पारडं हे मला चांगलं वाटतंय, कारण की मोफत, अगदी मोफत प्रवास करणं मला तरी योग्य वाटत नाही. कारण की महिलांना फिरायचं नाही आहे, महिलांना फिरवायचं नाही आहे, तर त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या लेकराबाळांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी चांगल्या सोयी सुविधा भेटणे हे तितकं महत्त्वाचं आहे. ह्या मोफत भेटून आम्हाला नाही पाहिजेत. मोफत प्रवास देण्यापेक्षा मोफत तुम्ही जर का आरोग्य दिलं तर खूप चांगलं होईल. मोफत तुम्ही एखादं हे दरमहा 3,000 रुपये देत आहेत तुम्ही, हे देण्यापेक्षा जर का त्यांना रोजगार दिलं, आमच्या महिलांना, माता भगिनींना जर का तुम्ही रोजगार दिलं तर निश्चितच चांगलं होईल. चला, जे 3,000 रुपये देत आहेत हे खूप मोठी अमाऊंट होत आहे असं मला तरी वाटतंय. त्यानंतर दुसरं सूत्र बोलत आहे की कृषी समृद्धीमध्ये शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी. अत्यंत चांगला निर्णय हा असायला पाहिजे आणि चांगला निर्णय असेल आहे आणि मला तरी वाटतं की खूप चांगला निर्णय आहे. 3 लाखांपर्यंत कर्जमाफी हे जो काही जो पाऊल उचलतायत हा तात्पुरता आहे. ठीक आहे, हा एक शॉर्ट टर्म आहे किंवा छोट्या स्केलमध्ये आहे. हा तात्पुरता एक पर्याय झाला किंवा आपण 3 लाखांपर्यंत कर्जमाफी करणार आहोत. तर ठीक आहे. सोबतच दुसरा पॉइंट आहे की नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चे प्रोत्साहन. अतिउत्तम. ठीक आहे, मी सुद्धा याला सुद्धा बोलतोय, अप्रिशिएट करतोय की नियमित जे कर्ज फेडत असतात त्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन तुम्ही देणार आहात. अतिउत्तम. हे आतापर्यंत हे अशा पद्धतीचं केलं जात नव्हतं. ज्यांना नियमित कर्ज फेडला जात होतं त्यांना प्रोत्साहन दिलं जात नव्हतं. पण प्रोत्साहन जे तुम्ही अमाऊंट देताय
खूप चांगली गोष्ट आहे. पण सोबतच शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची वेळच येऊ नये यासाठी जर का कुठंतरी पावलं उचलली गेलीत, यासाठी जर का कुठंतरी काम केलं गेलं तर निश्चितच खूप चांगला देशाचा, गावाचा आणि शहराचा विकास होऊ शकेल आणि विकासाला पाठबळ भेटू शकेल. कारण की कर्ज घेण्याची वेळ का येते? कारण की जो या अगोदर निघालेला उत्पन्न हा पुढच्या उत्पन्नाला पूरक ठरत नाही किंवा पुढचं आपलं कुटुंब चालवून पुढच्या उत्पन्नाला ते पूरक जर का ठरतं तर कुठंतरी हे कर्जमाफी देण्याची किंवा कर्ज काढण्याची वेळच शेतकऱ्यांवरती येणार नाही आणि असं लाचारी येणार नाही त्यांच्यावरती. तर त्यांच्या फक्त मालाला जर का तुम्ही भाव दिलात, मालाला जर का भाव भेटलं तर निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा दिलासा भेटेल. याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. दुसरं बोलताय कुटुंब रक्षण. कुटुंबाला 25 लाखापर्यंतचा आरोग्य विमा व मोफत औषधे खूप चांगला आहे. मी यासाठी टाळ्या वाजवेन. ठीक आहे. कुटुंबाला 25 लाखापर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे आरोग्यावरती अत्यंत काम करणं गरजेचं आहे आणि अति महत्वाचं आहे. कारण की आजची परिस्थिती जर का पाहिलीत तर सर्वसामान्य कुटुंबातला सर्वाधिक जास्त खर्च हा आरोग्यावरतीच होतो. आरोग्यावरती सर्वाधिक खर्च होतोय आणि सरकारी जे दवाखाने आहेत हे एवढंच नाही, आरोग्य विमा तुम्ही देत आहेत किंवा आरोग्य विमा ज्या काही गोष्टी देत आहेत त्या अतिउत्तम आहेत. ठीक आहे. पण आज ज्या सरकारी यंत्रणा आहे आपली किंवा सरकारी ज्या दवाखाने आहेत त्याची सिस्टीम जी आहे किंवा त्यामध्ये सुधारणा करणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये जर का तुम्ही सुधारणा केल्यात आणि त्यामध्ये जर का दुरुस्त्या केल्यात, जी सरकारी यंत्रणा किंवा जी सरकारी सिस्टीम आहे त्याला जर का दुरुस्त झालं आणि त्या ज्या काही सुविधा भेटत आहेत त्यांनाही जरी दुरुस्त केलं तर खूप चांगलं, खूप अत्यंत उपयुक्त काय ठरू शकते. खूप चांगली ही सुद्धा योजना. सोबतच पुन्हा चौथा सूत्र या ठिकाणी पाहणार आहोत आपण. चौथं सूत्र बोलतात की युवकांना किंवा म्हणजे बेरोजगारांना किंवा तरुणांना दरमहा 4,000 रुपये. पुन्हा तिथंच आलं, पुन्हा वाटावाटी. तर तरुणांना किंवा बेरोजगारांना 4,000 रुपये दरमहा नाही पाहिजे. 4,000 रुपये दरमहा दर महिन्याला 4,000 रुपये नका देऊ. थोडीशीच रक्कम द्या. देत असाल तर 1,000-2,000 रुपये इनफ आहे देताना सुद्धा. परंतु 4,000 रुपये देण्यापेक्षा जर का त्यांना तुम्ही त्यांच्या हाताला जर का रोजगार दिले तर गाव दुरुस्त होईल, शहर दुरुस्त होईल. कारण की तुम्ही जर का दरमहा 4,000 रुपये दिला तर त्यानं काय होईल किंवा तो मुलगा काम करणार नाही आणि न काम करता त्या ठिकाणी इकडे तिकडे वेगवेगळ्या पद्धतीचे व्यसनं, वेगवेगळ्या पद्धतीचे विचार त्याच्या डोक्यामध्ये घुमत राहतात आणि अशा वेळेला ते चुकीचं पावलं सुद्धा उचलतात. खेड्यातला मुलगा किंवा खेड्यातला व्यक्ती किंवा ग्रामीण भागातला व्यक्ती हा जेव्हा मोठ्या शहरात जातोय कारण की त्याला काम नसते ना, इथून तिथं कामासाठी जातोय, तिथून तिथं कामासाठी जातोय आणि जोपर्यंत कामाला लागत नाही व्यक्ती तोपर्यंत कुठलाही त्याचं जे क्रम आहे ते चांगलं व्यवस्थित चालत नाही. आणि याच्यामुळे काय होते की जर का तरुणांना किंवा बेरोजगारांना, तरुणांच्या हाताला जर का काम नसला तर तो काम करत नसल्यामुळे एका जागी राहते आणि मग त्यामुळे त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येतात. मग तिथून गुन्हेगारी प्रवृत्ती चालू होते आणि तिथून काहीतरी वेगळं चुकीचे पावलं उचलल्या जातात. तर हे कुठंतरी थांबण्यासाठी बेरोजगारांच्या किंवा युवकांच्या हाताला जर का काम दिलं गेलं आणि त्यांना त्यांच्याच तालुक्यामध्ये, त्यांना त्यांच्याच गावामध्ये, त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर का रोजगार भेटू शकलं तर हे उत्तम कार्य होऊ शकते. यासाठी काम करणं गरजेचं आहे. तर हे बेरोजगारांना किंवा बेरोजगार तरुणांना दरमहा 4,000 रुपये मला याच्यात 50-50 वाटतंय. मला फार असा रस काही वाटलं नाही. कारण की 4,000 रुपये घेऊन परिस्थिती किंवा देश सुधारला जाऊ शकत नाही, यातून विकास होऊ शकत नाही किंवा विकास सुधारला जाऊ शकत नाही. कुटुंबाला फक्त 4 पैसे भेटतील पण जे आलेली महागाई आहे ते लगेच घेऊन जाईल, काही उपयोग होत नाही त्याचा. तर त्याला सस्टेनेबल किंवा शाश्वत कुटुंब बनवणं गरजेचं आहे. त्यानंतर बोलताय की समानतेची हमी म्हणजे जातीनिहाय जनगणना करणार, आरक्षण मर्यादा 50% पुढे वाढवणार. खूप चांगली गोष्ट आहे की जातीनिहाय जनगणना ज्या ठिकाणी ह्या देशामध्ये एक शेळ्या, मेंढऱ्या, पाखरं, गायी, बैल यांची जर का मोजणी होत असेल तर प्रत्येक माणसाची, प्रत्येक व्यक्तीची ही मोजणी झालीच पाहिजे असं मला तरी वाटतंय. जातीनिहाय जनगणना जर का झाली तर प्रत्येकाला त्यांचा अधिकार हा देता येईल, त्यांना त्यांचा हा हक्काचा वाटा हा भेटू शकेल. नाहीतर मग काय, घोडे किती आहेत आणि गधे किती आहेत आणि त्यांना जर का टाकून दिलं असंच आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं किंवा आपण म्हणलं की तुम्ही एवढे टक्के आहेत, एवढे पर्सेंट आहेत आणि एवढं डिवाइड करून घेतलं तर ते कुठंतरी त्यांना कोणीतरी उपाशी मरेल आणि उपाशी मरण्याची वेळ येईल. तर त्यांना त्यांची मोजणी करून जर का त्यांना डिवाइड करून दिलं
तर निश्चितच हा खूप चांगला एक पर्याय होऊ शकते. आणि जातीनिहाय जनगणना जर का ही पारदर्शकपणे जर का झाली तर निश्चितच खूप चांगलं होईल. यामध्ये पुन्हा काही गोष्टी टाकायला पाहिजे होत्या, जे टाकले त्यांनी टाकले, आपण काय बोलणार आहोत नाही का. तर अशा पद्धतीनं हा जो आहे त्यांचा पंचसूत्री लोकसेवेचा एक पंचसूत्री कार्यक्रम होता. आणि हा मी आवडला नाही आवडला हा तुमच्यावरती सोडतो. तुम्हाला काय वाटतं याबद्दल, तुम्ही कसे विचार करता याबद्दल, आणि तुम्हाला पटतंय का ह्या सगळ्या गोष्टी. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, इतरांना सुद्धा पाठवा आणि समजू द्या दुसऱ्यांना सुद्धा. आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.